नमस्कार. मी अरविंद आठले. सध्या आपण सौ सरिता अवधानींशी बोलत आहोत. महाराजांचं एक एक सुरस सुरस गोड गोड कथा आपण त्यांच्या तोंडून ऐकतो. मन असं भरून येतं, इतकं सुंदर त्या सांगतायत. मागच्या भागामध्ये आपण इंदोरला होतो. जिजीताईंच्या वगैरे सगळ्या त्या मुलीच्या कथा, बाळणपणाच्या, स्वतः महाराजांनी कसं सगळं ते झेलले कष्ट, ते आपण ऐकले. आता आपण त्याच्या पुढे सांगण्याची त्यांना विनंती करूया. नमस्कार सविताजी, आपण आता पुढचा भाग सुरू करा. आम्ही अत्यंत आनंद आणि खूप ऐकायला अत्यंत उत्सुक आहोत. श्रीराम. इंदूर मधला मुक्काम वास्तव्य हे महाराजांचं बऱ्याच काळ असं चालत असायचं. आणि ह्या काळामध्ये जिजीबाईंच्या मुलीच्या बाळणपणाचे कष्ट वगैरे सगळे म्हणजे तिच्या कळा खरोखर महाराजांनी सहन केल्या. हो. आणि त्या हो. लेकराला त्रास न होता त्याचं बाळ सुखरूप होईल अशी त्यांनी काळजी घेतलेली होती. ह्याच हा. इंदोरच्या वास्तव्यामध्ये त्यांचे जे परमशिष्य ब्रह्मानंद महाराज म्हणून ओळखले जातात, हा. त्यांची पण भेट झाली. आणि बर. आनंद सागर असे दोन शिष्य महाराजांना त्या काळामध्ये मिळालेले होते. बर. बर. त्यानंतर परत महाराज गोंदवल्यामध्ये जेव्हा आले तेव्हा खूप लोक गोंदवल्यामध्ये यायची. आणि महाराजांच्या मनात एक असा विचार आला की आपण कसं श्रीरामासमोर सगळं मन खुलं करतो, आपण कसं हा. मोकळेपणाने आपल्या मनातलं सगळे भाव व्यक्त करतो, तसं ह्या सगळ्याच लोकांना श्रीरामाचं प्रेमही लागावं आणि त्यांना आत्मनिवेदन पण करता यावं, असा काहीसा हेतू ठेवून त्यांनी गोंदवल्यामध्ये मोठं असं राम मंदिर स्थापन करायचं ठरवलं. आणि बर. त्यानुसार त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. राम मंदिर कसं असावं, त्याचा नकाशा कसा असावा, हे सगळं महाराजांनी ठरवून ठेवलेलं होतं. आणि मग बांधकामाला आता सुरुवात करायची. सगळी कामगार मंडळी जवळपासच्याच गावातली वगैरे अशी सगळी बोलवून त्यांनी कामाला सुरुवात करायची म्हणून ठरवलं. बर. कामगार यायचे, काम करायचे. आणि मग एक दिवशी मात्र असं झालं की गुरुवारचा दिवस होता. गुरुवार हा गोंदवल्याच्या बाजाराचा दिवस असतो. आणि त्या दिवशी मजुरी द्यायला महाराजांजवळ पैसे नव्हते. तर आता मजुरांचे पैसे तर द्यायचे. मजूर मागे लागले की आज बाजार आहे, आम्हाला पैसे हवेत. हा. तर महाराजांनी आपली कफनी झाडली आणि म्हणाले, अरे माझ्या गोसाव्याकडे कुठले पैसे असणार आहेत. आता असं करूया आपण, मी आजची भाकरी आणि आमटी तुम्हाला देतो, ती तुम्ही खा आणि मग आपण नामस्मरण करूया, बघूया रामराया काय करतो ते. बर. आणि मग त्यांना सगळ्यांना जेवायला घातलं, नामस्मरणाला बसले. आणि 3च्या सुमारास म्हसवडहून एक बापूसाहेब माने नावाची व्यक्ती आली. आणि महाराजांना नमस्कार करून ती व्यक्ती म्हणाली की आजच मी ऊस विकला आणि मी असं ठरवलं होतं की ऊस विकल्यानंतर जो फायदा येईल त्यातला काही भाग तुमच्या चरणी अर्पण करायचा आहे. असं बर. म्हणून त्यांनी 101 रुपये महाराजांच्या चरणी अर्पण केले. हा. बर. आणि ते गेले तिथून. ते गेल्यानंतर सगळ्या कामगारांना, मजुरांना महाराजांनी बोलवून घेतलं आणि त्यांची सगळी मजुरी त्यांना दिली. मजूरही सगळे खुश झाले, आनंदाने बाजार वगैरे करायला गेले. तर असं म्हणजे किती आपण रामरायावरती भार टाकायचा असतो. हो. तर हो. महाराज म्हणाले, ज्याचं मंदिर आपण बांधतोय त्याला काळजी आहे ना, हो. हो. मग आपण का चिंता करायची, हो. बर. तो बघेल मला सगळं. वाटतं म्हणजे मला वाटतं तळेगावला तुम्ही आता जे मंदिर आणि विनीतनी केलं जोशींनी, त्यावेळी हो सुद्धा असाच अनुभव तुम्हाला आलेला आहे बऱ्याच लोकांना. हो हो हो. अगदी थोडक्यात सांगते, म्हणजे महाराजांच्या आदेशानुसार श्रीयुत विनीत जोशी यांनी तळेगावला मंदिर बांधायचं ठरवलं. आणि त्याही वेळेला मंदिर बांधायचंय पण आमच्यापाशी कुठे एवढा सगळा हे होता, म्हणजे लवाजमा किंवा ज्याला माणूस बळ म्हणतो ते पण कमी होतं. आर्थिक अडचणी पण प्रत्येकाला होत्याच.
पण इतकं म्हणजे महाराजांना ते करवून घ्यायचं होतं, त्याच्यामुळे इतकी भराभर आम्हाला सगळ्या देणग्या आणि हे मिळत गेल्या. हा. तसंच मूर्तीच्या बाबतीतही झालं. आणि हे सगळे चमत्कार, चमत्कार म्हणण्यापेक्षा हे अमूर्त रूपामध्ये जे तयार करून ठेवलेलं असतं, सूक्ष्मामध्ये जे तयार असतं, ते स्थूलात आलेलं आम्ही प्रत्यक्ष बघितलं इथे. हो हो. आणि आम्ही पण तेव्हा महाराज बघतील, महाराज बघतील, आणि खरोखर आम्हाला महाराजांनी कुठेही काहीही कमी पडू दिलं नाही. हा वा. अनुभव आत्ताच्या काळातही आम्ही घेतला. हो हो हो. तसंच महाराजांनी तेव्हा सगळ्यांना ते अगदी सोप्या पद्धतीने जगून आचरून दाखवलं, की राम करता वा. आहे आणि त्याच्यावर कसा भार टाकायचा. आता मंदिराचं हे सगळं काम चालू झालं, पण हा. लोक विचारायचे मूर्तीचं काय? मग महाराज म्हणायचे की अरे ज्याचं आपण मंदिर बांधतोय त्याला त्याला काळजी काळजी आहे. आहे, तो येईल आपण होऊनच. आणि असं म्हणून ते पुढचा विषय सगळा टाळून द्यायचे. आणि त्या काळामध्ये एक तडवळे म्हणून गाव आहे. तिथे एक अशी घटना घडली की तडवळेचे जे कुलकर्णी होते, हा त्यांचा भला मोठा वाडा होता. हा. आणि त्यांच्याही मनात श्रीरामाची स्थापना त्या वाड्यात करायची असं होतं. त्यांनी बर मूर्ती पण मागून ठेवल्या होत्या. फक्त बर. अजून प्रतिष्ठापना व्हायची राहिली होती. आणि त्या काळात अचानक एके दिवशी त्या वाड्याला आग लागली आणि तो सगळा वाडा भस्मसात झाला. बर. आणि त्याची झळ थोडीशी ह्या मूर्तींना पण लागली. आणि मग त्या आता कसं हे करायचं, आपली जागाच हे झालीये, आता कसं मंदिराचं काम व्हायचं, अशा विचारात ते कुलकर्णी होते. आणि एक दिवस रात्री स्वप्नामध्ये रामराया आले आणि बर. म्हणाले, अरे मला किती दिवस इथे कोंडून ठेवणार आहेस? मला आता गोंदवलेल्या ब्रह्मचैतन्याकडे घेऊन चल. आणि बर. मग कुलकर्ण्यांनी खरंच सगळं बघितलं आणि एके दिवशी ते रामरायाला घेऊन गोंदवल्यामध्ये आले. वा. तो दिवस होता रविवारचा. बर. आणि सकाळपासून महाराज म्हणायचे की अरे अरे चला चला, आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्याकडे यायचे, म्हणून आपण आज उपवास करूया. पाहुणे आल्यावरती उपवास सोडूया, असं ते म्हणत राहिले. सगळी माणसं हा. गोळा झाली, मजूर कामगार वगैरे सगळे सगळे गोळा झाले. सगळ्यांना उपवासाचा फराळ, दूध असं दिलं आणि सगळेजण नामस्मरण करत, भजन करत तिथं बसून राहिले गोंदवल्याच्या मंदिरामध्ये. आणि दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमाराला महाराज भजन करायला उभे राहिले आणि छान 2 तास त्यांचं भजन रंगलं होतं. सगळी मंडळी पण त्या भजनामध्ये रंगून गेलेली होती. आणि अ, एक हे आले म्हणजे ते कुलकर्णी एका गाडीमध्ये मूर्तीला घालून घेऊन आलेले होते. वा. अतिशय जोर जोरात म्हणजे त्या मूर्तींचं स्वागत महाराजांनी केलं. स्वतः त्यांनी भाकरीचा तुकडा ओवाळून मूर्तींवरनं बाजूला टाकून दिला आणि जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असा घोष तिथे रंगला. आणि वा. त्या घोषामध्ये त्या मूर्तीचं स्वागत केलं, मूर्तींना आतमध्ये आणून ठेवलं आणि त्यानंतर मग ते कुलकर्णी परत गेले. नंतर मग चांगल्या कारागिराकडनं त्या मूर्तींना जी ह्याच्यामध्ये आगीमध्ये झळ लागली होती, हा. त्याच्यामुळे रामरायाचा थोडासा चेहरा काळवंडलेला झाला होता. मग त्या सगळ्या मूर्तींना त्यांनी छान उजाळा देऊन घेतला. बर. आणि मग साधारण मला वाटतं 1891 मध्ये हे मंदिर पूर्ण बांधून झालं. बर. आणि मूर्ती तर आलेल्या होत्या. मग मासुर्णेकर शास्त्रींच्याकडनं त्यांनी मुहूर्त काढून घेतला. प्रतिष्ठापना केव्हा करायची हे ठरवलं. आणि मग त्याच्या आधी 7 दिवस छान मोठा उत्सव चाललेला होता गोंदवल्यामध्ये. 7 दिवस नामसप्ताह, भजन, नुसतं नामाने रंगून गेलेलं होतं गोंदवले गाव. बर. नाममय ज्याला म्हणू असं वातावरण ते सगळं झालेलं होतं. भजन चाललेलं, 7 दिवस पूर्ण अन्नछत्र चाललेलं होतं. सगळ्यांना अन्नदान तिथे चाललेलं होतं. वा.
आणि स्थापनेचा दिवस आला. त्या दिवशी सगळं गोंधावलं, अगदी गजबजून गेलं होतं. सगळी माणसं गोळा झालेली होती, प्रतिष्ठापना करायची आहे म्हणून. आनंदाचा उत्सव रंगात आलेला होता. हम्म. बऱ्याच ठिकाणाहून महाराजांनी अनेक ब्राह्मण, विद्वान, साधू संत सगळ्यांना आमंत्रित केलेलं होतं बर. स्थापनेसाठी. आणि सगळेजण आले. त्या दिवशी महाराज इतके छान असे तयार झालेले होते. छान म्हणजे गळ्यामध्ये तुळशी माळा आणि छान कफनी, टोपी वगैरे असं सगळं घालून अ, अतिशय सुंदर असं त्यांचं वर्णन इथं म्हणजे बाबा वेलसर यांनी तर फार छान केलेलं आहे. कपाळाला मोठं केशरी गंध लावलंय, गळ्यामध्ये नव्या तुळशीच्या माळा घातल्या आहेत, भगवी कफनी घातलेली आहे आणि पायामध्ये नव्या खडावा घातलेल्या आहेत आणि हम्म. अतिशय तेजस्वी असं रूप सगळ्यांसमोर ते म्हणजे भजन करत उभं होतं. आणि अतिशय आनंदाने मूर्तीच्या स्थापनेच्या वेळेला महाराजांनी आपल्या आईला पण आतून बोलवून आणलं की आता स्थापनेची वेळ झाली आहे. आणि त्या माऊलीच्या हो. डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते की किती आपला हो. मुलगा आता मोठा झालाय, त्याच्या हातनं हो. एवढी मोठी घटना घडती आहे, स्थापना होतीये साक्षात रामरायाची. याचा आनंद म्हणजे कसा वर्णावा तिचा आनंद ना, शब्दातीत आहे तो. बरोबर. आणि मग त्या मूर्तींच्या स्थापनेच्या वेळेला महाराजांनी अगदी सगळ्या नद्यांचं पवित्र पाणी वगैरे आणलेलं होतं, समुद्राचं पाणी आणलेलं होतं. आणि आता स्थापनेच्या कामाला सुरुवात झालेली होती. हम्म. स्थापना झाली आणि सगळ्या लोकांना पण महाराजांनी अतिशय आदराने वस्त्र, प्रावरण वगैरे असा सगळ्यांचा आदर सत्कार सन्मान असा केला वा. होता. हो. हो. रामरायाला सुद्धा अतिशय उंची वस्त्र अशी नेसवलेली होती. रामरायाला सजवून ती स्थापना केलेली होती. त्यानंतर रात्री ते भजनाला उभे राहिले स्थापना हम्म. झाल्यानंतर. आणि त्यांनी अभंग घेतला. छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा, नांदत असे माझा माय बाप. आणि वा. अशी भजनाची सुरुवात झाली. सगळं वातावरण आधी तर राममय झालेलंच होतं. रामनाम तर सगळीकडे गरजतच होतं. त्याची स्पंदनं सगळीकडे भरून राहिलेली होती. आणि महाराजांच्या भजनाला रंग चढत गेला. हम्म. सगळ्यांच्या वृत्ती राममय झाल्या होत्या, तन्मय झाले होते सगळेजण. 3 तास महाराजांचं भजन चाललं होतं. आणि अगदी शेवटी महाराजांनी इतकी करुणामयी अशी प्रार्थना केली, अतिशय प्रेमाने त्या रामरायाकडे बघितलं आणि अश्रू भरलेल्या नेत्रांनी त्यांनी त्याचं ध्यान म्हणायला सुरुवात केलं. श्री रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझ वीण निद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. अतिशय वा. आर्त असा अभंग आहे. अगदी हृदयाला जाऊन भिडतो हा अभंग असा. आणि आपले पण भाव अतिशय जागृत होतात त्याच्यामध्ये. हो. 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 तर असा हा सुंदर अभंग जेव्हा महाराजांनी म्हणला, तेव्हा खरोखर रामरायाला पण करुणा आली असावी. आणि त्याच्या गळ्यामध्ये जे हार होते, जी फुलं त्याच्या चरणी वगैरे वाहिलेली होती, त्यातली 2 गुलाबाची फुलं महाराजांच्या ओंजळीमध्ये येऊन पडली. वा. केवढी मोठी कृपा आणि केवढी म्हणजे लीलाच ही परमेश्वराची. हो. पण तो हो. हो. आशीर्वाद होता की साक्षात मी इथं आहे. असे हे नितांत प्रेम, आर्तता, व्याकुळता आणि भक्तिभाव हा आपल्याला ह्या प्रसंगामध्ये बघायला मिळतो. आणि असं हो. सुंदर राम मंदिर, सध्या त्याला थोरलं राम मंदिर असं म्हणलं जातं, कारण हे पहिलं राम हो. मंदिर महाराजांनी हो. स्थापन केलं. आणि मग नंतर त्यांनी अनेक मंदिरं जागोजागी स्थापन केली. म्हणजे त्यांच्या एका ह्याच्यामध्ये त्यांच्यावरती जे काव्य केलेलं आहे त्याच्यातही हा उल्लेख आहे की जागोजागी राम मंदिर स्थापियले, भूमंडळी राम नाम गर्जविले. आणि वा. खरोखर ह्या ओळी त्यांनी जगून दाखवलेल्या आहेत पूर्णपणे.
बऱ्याच ठिकाणी त्यांची मंदिरं झालेली आहेत. हारदा आहे, हुबळी आहे, बेंगलोरच्या बाजूला चिंतामणी आहे. खूप आहेत, म्हणजे यादी करावी तेवढी थोडीच आहे ती. हो हो आणि अशी अजूनही कार्य महाराजांच्या हातून ती घडत आहेत. महाराजांच्या प्रेरणेतून ठिकठिकाणी राम हो मंदिर स्थापन होत आहेत. बर आणि मला अजून एक वाटतं की अशी इतकी भक्त मंडळी पण महाराजांनी तयार केली की ते म्हणायचे की आम्ही घरात नाही, आम्ही गोंदवल्यात देव्हाऱ्यात राहतो. म्हणजे साक्षात काही मंडळींची घरं ही सुद्धा राम मंदिरच झालेली आहे. आणि हो. प्रत्येकच्या हृदयामध्ये महाराजांनी राम स्थापन केलेलं आहे. म्हणजे हृदय मंदिर तर अनेक बांधलेली आहेत. आणि कुठलंही म्हणजे हे मंदिर वगैरे स्थापन करायचं तर त्याच्या मागे एक हा महाराजांचा अशी एक संकल्पना होती, की हा हेतू होता असा. जसं मी पहिल्यांदा म्हणाले की प्रत्येकाला आत्मनिवेदन करायला कुठंतरी हम्म, देवापाशी जाऊन आपलं मन मोकळं करायला जागा हवी, म्हणून ते मंदिर स्थापन केलेलं होतं. हो आणि त्याच्या पुढे महाराजांनी एक हे सांगितलं एकदा प्रवचनामध्ये, की मंदिर कसं असावं. तर मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्म विद्येचं केंद्र असलं पाहिजे. हा त्याच्यातला हम्म. महत्वाचा त्यांनी हे सांगितलेलं आहे, मंदिराचा गाभा. आपल्या आचार धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम आहे. हा मंदिरात अध्यात्माचे श्रवण आणि मनन चालावे. हम्म, साधकाला साधना करण्यास ते अतिशय योग्य पवित्र स्थान असावे. हा प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर दुःखाचा विसर पडावा. तेथे नियमित अन्नदान व नियमित उपासनाही चालू असावी. हा ते पवित्र स्थान असावे. मंदिरात भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. हा अशा हेतूने, अशा संकल्पनेतून त्यांनी मंदिरं स्थापन केलेली आहेत. हा हा म्हणजे तिथं नुसतंच काही पूजा अर्चा कर्मकांड एवढंच घडू नये, तर हम्म, अध्यात्म श्रवण आणि त्यातून आत्मजागृती होण्याकडे लोकांची पावलं पडली पाहिजेत, हा त्यांचा हो मुख्य हेतू होता. हो हो आणि असेच म्हणजे रामाने जे त्या महाराजांना प्रेम दर्शवलं, 2 गुलाबाची फुलं देऊन, हा की माझंही तुझ्यावर प्रेम आहे, तसं महाराजांचंही रामावरती प्रेम आहेच. हो आणि मग महाराज म्हणजे नेहमी म्हणायचे प्रेम याबद्दल, की प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हा त्यांनी एक निरोप लोकांपर्यंत दिलेला होता, की वा अत्यंत प्रेमाने हो तुम्ही सगळं काही करत राहा. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. वा अतिशय सुंदर त्यांनी हा हो प्रत्येकासाठी निरोप धाडलेला आहे. आणि त्यानंतर एकदा असं झालं की साधारण 1897 म्हणजे 91 साली हे मंदिर बांधलं गेलं. 5-6 वर्ष हम्म, तिथे बरीचशी उपासना वगैरे सगळं चाललेलं होतं. लोक यायचे, महाराजांचा उपदेश ऐकायचे, असं सगळं चाललेलं होतं. आणि हम्म. साधारण 1897 मध्ये एकदा महाराजांनी सर्व मंडळींना गोळा केलं, भजन चालू हा केलं. हो आणि अचानक महाराजांनी त्या भजनातनं असं हे केलं, की आता रामराया मला तू निरोप दे. लोकांना कळेच ना हे असं का म्हणतायत. आणि महाराजांनी सांगितलं, की आता मी नैमिषारण्यात चाललेलो आहे. मग सगळी लोक रडायला लागली, की काय, का म्हणून महाराज असं का करतायत? नका ना तुम्ही जाऊ. तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला? असे हो प्रत्येकाच्या मनात भाव प्रत्येक जण हो अश्रूतून व्यक्त हो करत होता. हो हो आणि महाराज रामाला म्हणाले, रामराया मला आता निरोप दे. आणि ते एका टांग्यामध्ये बसले. आता इथून पुढे काय झालं ते आपण पुढच्या भागात बघूया. हो अगदी अगदी अगदी